एक महत्त्वाची बातमी आहे। भारताविरोधी कारवायांना तुर्कीचं बळ मिळतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण ओमार आणि मुजम्मिलच्या पासपोर्टवर तुर्की प्रवासाचा शिक्का पाहायला मिळालाय। ओमार आणि मुजम्मिल तुर्कीमध्ये का गेले होते असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तपास यंत्रणांचा तपास वेगाने पुढे सरकतोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, आपण पाहिलं याआधीही जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं तेव्हा तुर्कीची एक वेगळी भूमिका पाहायला मिळाली होती, ज्यामुळे भारतीयांच्या मनात अर्थात तुर्कीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता। आणि आता पुन्हा एकदा पासपोर्टवर तुर्की प्रवासाचा शिक्का असल्यामुळे तुर्कीचा यात हात आहे का? मुजम्मिल आणि ओमार तुर्कीत का गेले होते हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। नक्कीच प्रणिता, आता भारताविरोधी कारवायांना तुर्कीचं बळ मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण ओमार, जो डॉक्टर ओमार होता, जो दिल्ली ब्लास्टमध्ये गाडी चालवत होता, तर तो आणि मुजम्मिल त्याचा जो सहकारी होता, ते लोक त्यांच्या पासपोर्टवरती तुर्कीचा प्रवासाचा शिक्का असल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं तेव्हा देखील तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली होती आणि भारताला सपोर्ट केलेला नव्हता। तर त्यामुळे नेमके हे आता तुर्कीला का गेलेले आहे त्याचा तपास केला जातोय। मात्र अचानक तुर्कीचा संबंध यामध्ये समोर आलेला आहे। देशभरामध्ये छापेमारी केली जाते, अनेक ठिकाणाहून जे संशयित आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलं जाते, त्यांची चौकशी केली जाते आणि त्यामधूनच ही नवीन माहिती समोर आली आहे। पूजा, ओमार आणि मुजम्मिल यांच्याशिवाय इतर कोणी आरोपींचा तुर्कीशी संबंध किंवा तुर्कीला जाणं झालंय का अशी काही माहिती समोर येते का? तपास यंत्रणांकडून आता चौकशी सुरू आहे आणि जो मुजम्मिल आहे त्याच्या घरातून 6 कीपॅड मोबाईल आहेत, जे छोटे मोबाईल असतात, ते त्यांच्याकडून जप्त करण्यात आले, सिम कार्ड जप्त करण्यात आलेत आणि ह्याच्यातून ते विदेशात आणि जम्मू काश्मीरमध्ये संपर्क साधत होते अशी देखील माहिती मिळाली। याशिवाय त्यांचे जे लॅपटॉप होते, त्यांच्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या त्या देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्याची चौकशी सुरू आहे। आता ह्या चौकशीनंतर नेमकं यांचं ऑपरेशन कोणतं हे राबवत होते, यांना भारतामध्ये आणखी कोणत्या ठिकाणी हल्ले करायचे होते याची माहिती मिळेल। पूजा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।